श्रीराम कसरे टीमचा एक्स्ट्रा मेंबर आणि त्याचबरोबर जय बजरंग शिरगाव टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. मॅच या ठिकाणी सुरुवात होते. पहिले षटक फेकण्यात गेले गौतम बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. गौतमला पण पाहू शकतायत आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकरवरती वैभव आहेत आणि नॉन स्ट्रायकरवरती त्यांच्या सोबतीने भाविकचा जर विचार केला तर मागील 2 वर्षांमध्ये चांगली उत्क्रांती स्वतःमध्ये घडून आणली आणि आपल्या टीममध्ये त्याने आपली जागा पक्की केली आहे. एक चांगला ऑलराऊंडर त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये रोहित वैद्यचा आवर्जून मी उल्लेख करेन. त्याने सुद्धा मागील 2 ते 3 वर्षांमध्ये चांगलं प्रभावित केलं. हा बॉल ड्रिल करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. मागील 2 बॉलचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता ऑफ दी मार्क. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. गौतम म्हात्रेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या मॅचमध्ये सुद्धा या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती आणि एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो रायटी बॅटर समोर पेसने मारा करत असतो आणि लेफ्टी बॅटर जेव्हा समोर येतो तेव्हा सातत्याने तो कटच हाताळत असतो. त्याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. गौतम म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. काय करा जास्त वेळ जातो अजूनही आपल्याला इथून 2 सामने कव्हर करायचे आहेत. राऊंड ती विकेट निघून तशी मार्कवर व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वर चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. भरपूर ऑफटमच्या बाहेर बॉल होता. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. 2 बॉलचं गेला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि गौतमची चर्चा आपण करत होतो. लेफ्टी बॅटर समोर तो कटर्सचा वापर करत असतो. हा कटर आपल्याला पाहायला मिळाला. ऑफटमवरती शफल होऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. चांगली गोलंदाजी गौतमची आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी बॅटर समोर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जे आतापर्यंत 2 बॉल हाताळले गेलेत. पहिल्या बॉलचा जर विचार केला तर एक्स्ट्राच्या रूपाने रन तिथे आले होते परंतु मागचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. इथून जास्त एफर्ट्स या बॉलवरती लावले आहेत. विकेट किपर बीट झाल्यात. बॅकअप मिळतोय. एक धाव अजून मिळेल या बॉलवरती 22च्या रूपामध्ये आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी गौतमची आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी गौतमने केली होती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतील. कुठेतरी श्रीराम कसरेले संघ थोडासा बॅकफुटला जाणवतोय पहिल्या 2 बॉलमध्ये. पहिल्या 4 बॉलमध्ये या बॉलवरती एक मोठा प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला सरळ फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा षटकार. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती 5 बॉल्स आतापर्यंत खेळ झाला. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. खराब टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला सरळ पाठवून दिला मिड विकेटच्या बाहेर. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 4 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले होते परंतु त्यानंतर हा बॉल बरोबर बॅटच्या रडारमध्ये मिळाला. शॉर्ट ऑफ प्लेनचा वापर त्या ठिकाणी केला आणि बॅट्समन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वैभवला त्याने षटकाराची मोर उमटवली. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला गेला. शतक काय त्यांना बेट करून खराब क्षेत्ररक्षण. बॉल निघून जाईल कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. आपण जर बघितलं गेलं तर भविष्या माध्यमातून ही मिसफील्ड पाहायला भेटतोय पण सध्या तरी आपण जर बघितलं शिरगाव गावातून स्वप्नीली आहे मग त्याच्याकडे ती क्षमता आहे. सध्या तो शॉट फाईन लेगला आहे. आपण सध्या बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये इथून बदल झाला आहे. स्वप्नीलला पुढे आणण्यात आला आहे आणि महत्त्वाचं आहे. आपण सध्या आपण बघतोय ना एक यंगेस्ट सध्या आपण टॅलेंटेड आहे पण क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती खेळणारा या सामन्यामध्ये खेळणारा खेळाडू आहे आणि सध्या आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये त्याने चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं आहे आणि त्यामुळे त्या मॅचचा जी आपण गौतमची जी मॅन ऑफ द मॅच होती डेडिकेट करण्यात आली. या खेळाडूवरती सुद्धा नजरा असतील पण थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आपण जर विचार केला तर शिरगाव जय बजरंग शिरगाव संघाचं इथून चौकार रोखणं गरजेचं आहे कारण जी
पार्टनरशिप आहे ती पार्टनरशिप जर तुम्हाला कमीत धावेपर्यंत थांबवायची असेल तर मग चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. पण इथून श्रीराम कसरणीचा संघाचा जर विचार केला तर वैभव आहे, एक्सपिरियन्स आहे, पण त्याच्यासोबत आपण जर बॅटर बघितलं ना तर भाविक वैती आहे. म्हणजे एक तर आपण विचार केला तर एक एक्सपिरियन्स आहे, तर एक यंग टॅलेंट आहे आणि सध्या तरी तो मेल पाहायला भेटतोय श्रीराम कसरली संघाच्या या बॅटरकडनं. सध्या पॉवर प्ले आपण जर बघितलं आता तर इथून बॅटिंग पॉवर प्ले लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि त्यामुळे इथून रोनकवर आलेच सध्या गोलंदाजी मार्कवरती. पण इथून पॉवर प्ले जे आपण बॉलिंग पॉवर प्ले जो बघतोय ते इथून षटक येत आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. रोनक पाटील आहेत. ओव्हर टू हार्दिक सर. मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. मागच्या काही चेंडूंचा जर विचार केला तर भाविकला आपण पाहिलंय, भाविक थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13 स्तब्ध राहते. 13 या आकड्यावरती रोनकला आपण पाहू शकतायत बॉलिंग ट्रॅकवरती. स्वप्नीलचा उल्लेख घनश्याम सर तुम्ही केला आणि स्वप्नील जे मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केले ते अप्रतिम राहिले. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला बॉलचा केला आतापर्यंत झालाय, पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. या बॉलवरती मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत भाविक. मागच्या 2 बॉलमध्ये भाविकच्या विरोधामध्ये जे चेंडू हाताळले गेलेत परफेक्ट लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर याच बॉलवरती भाविकने संघर्ष केला होता आणि तेच जाणलं रोनकने आणि त्याचनुसार मागच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी झाली होती पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. बाउन्स वरती या ठिकाणी बीट केले गेले. काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी उचली प्राप्त करताना पाहायला मिळाला. ज्या प्रकारे आपण पाहिलं स्लॉटमध्ये बॉल होता तिथून बरोबर खांद्याच्या लेवलने बॉल या ठिकाणी बाउन्स झाला. धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती सलग 3 डॉट बॉल. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे हा चेंडू बाउन्स झाला होता पूर्णपणे या ठिकाणी रोनकने बॅकफुटला पाठवलं होतं भाविकला. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल सुद्धा संघर्ष काही संपलेला नाहीये आणि अखेरकार इथून विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलाय. इथून भाविकचा जर विचार केला तर जवळजवळ त्याने आतापर्यंत 5 बॉल फेस केले. 5 बॉलमध्ये एकही धाव तो आपल्या टीमसाठी बनवू शकलेला नाहीये. विकेट या ठिकाणी जातोय भाविकचा. बॅक टू द डगआउट कॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत रोहित वैती. पहिल्या षटकामध्ये चांगला मोमेंटम या ठिकाणी मिळाला होता, परंतु ज्या प्रकारे आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये रोनकने जी गोलंदाजी केली बॅटिंग पॉवर प्ले जरूर घेतला गेला परंतु त्याचं बेनिफिट मिळालेलं नाहीये. नक्कीच म्हणजे हार्दिक सर जर विचार केला तर याचीही चर्चा केली जाईल. पॉवर प्ले ह्या षटकामध्ये का घेतला गेला. सध्या प्रेक्षक असतील म्हणजे श्रीराम कसरी संघाचे जे प्रेक्षक आहेत यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जाणारे प्रेक्षक आहेत तेही विचार करतील. पण सध्या तरी विचार केला तर आता वाईट चेंडूचा इशारा येतोय. एक आपण विचार केला तर सध्या वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धावी येते पण इथून या षटकांमध्ये रोनकची कामगिरी जी आहे ती खूप छान पद्धतीची पाहायला भेटते. जरूर रोनकने गोलंदाजी आतापर्यंत केल्या ज्या प्रकारे आपण पाहू शकतायत भाविकच्या विरोधामध्ये चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगली होती आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित आले. आता रोहितवरती सुद्धा मोठी जबाबदारी असणार आहे. ऑफसाईडला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गॅपमध्ये चेंडू आहे. आउटफील्ड थोडीशी खराब आहे परंतु बॉल काही थांबेल का पाहायचं आहे. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलेत. 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. तेहरेवरतीच संपुष्ट व्हावं लागणार आहे. DRSचा वापर त्या ठिकाणी केला गेला. एक्झॅक्टली बॉल स्टॉप केलाय की नाही त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल आमच्या वॉर रूममध्ये. परंतु घनश्याम सर ज्या प्रकारे आतापर्यंत खेळ राहिलाय श्रीराम कसरे टीमचा, एका बाजूने वैभव यांचा जर विचार केला तर 2 मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलेत परंतु त्यांना साथ चांगली मिळालेली नाहीये. चार धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चौकार प्रयत्न चांगले दाखवले होते परंतु त्या ठिकाणी चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला कारण जो रोप आपल्याला पाहायला मिळतोय बाउंड्री लाईन आहे त्याच्यावरती पाय त्या ठिकाणी होता आणि बरोबर त्याच वेळेला चेंडू या ठिकाणी हातातून सोडला गेला. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत एकंदरीत झाल्यात 17.
18 झाले, 18 क्षमस्वी 18 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल इथून बॅटिंग स्विंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 षटकांचं खेळ संपन्न झालं, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 18. घनश्याम सर, इथून जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात. नक्कीच 5 धावा या षटकामध्ये आल्यात, पण विचार केला तर हे पॉवर प्ले सध्या आपण बघितलं तर बॉलिंग पॉवर प्ले घेणं हे गरजेचं होतं का? कारण हे गरजेचं का होतं? कारण डावखुऱ्याचा फलंदाज होता, पण डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्रगल करत होता. आणि आता जर कॅप्टनच्या डोक्यामध्ये हाच विचार असेल की ह्या षटकामध्ये जर आपण पॉवर प्ले घेतले असता, कारण दोन्ही रायटी बॅटर आहेत, हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला तुमच्या दिमागची बत्ती जी आहे ना ती वापरावी लागेल. प्रत्येक वेळी तुमचं माइंडसेट ठेवावं लागेल की कुठल्या षटकामध्ये कुठल्या वेळी कुठला फलंदाज आपला जो सध्या फॉर्ममध्ये आहे. सध्या आपण जर विचार केला तर गेल्या मॅचमध्ये जर आपण रोहितचा विचार केला ना तर रोहित फॉर्ममध्ये आहे, मग त्यावेळी बॅटिंग पॉवर प्ले घ्यावा का? सध्या वैभव आहेत, एक एक्सपिरियन्स फलंदाज आहे ज्याच्या आडव्या बॅटने खेळणारे जे स्ट्रोक आहेत ऑन साईडला, मग त्यावेळी बॅटिंग पॉवर प्ले घेणं हे गरजेचं होतं का? हे महत्त्वाचं आहे. आणि सध्या तरी जर विचार केला तर श्रीराम कसरडी संघाने जो घाईघाईमध्ये गेल्या जाणारा जो पॉवर प्ले आहे ना, तो सध्या जो आपण जर बघितलं तर व्यर्थ होत असताना बघतोय सध्या. हो नक्कीच, त्याच्यावरती चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. पहिलाच बॉल त्या ठिकाणी भीमर पाहायला मिळतो. हाईट फॅक्टर या बॉलवरती जास्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न होता. बॉलिंग ट्रॅकवरती चेतनला पण पाहतोय. चेतन यांचा जर विचार केला तर मागच्या मॅचमध्ये जी गोलंदाजी त्यांनी केलंय, 2 ओव्हरचा स्पेल त्यांनी हाताळला होता आणि इकॉनॉमिकल स्पेल राहिला होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु इथून जर विचार केला तर चेतनचं जे षटक आहे ते थांबवलं होतं, कारण सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले ठिकाणी घेतला होता. वलन घेणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला गेलाय. 19 फलकावरती लागलाय. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर दुसरं षटक जे होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण त्यामध्ये बॅटिंग पॉवर प्ले ठिकाणी होता. बॅटिंग पॉवर प्ले यशस्वी राहिलेला नाहीये. रोहित वैतीचा हा फटका मिस टाइम झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, पकडलाय झेल आणि संपलाय रोहितचा खेळ. एक बिग विकेट, खूप मोठा विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. नक्कीच हे दडपण म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या, दुसऱ्या षटका पॉवर प्लेमध्ये ज्या धावा नाही आल्या, मग ह्या षटकामध्ये धावा आपण घेण्याचा प्रयत्न केला गेला रोहितच्या माध्यमातून, पण मोठा फटका, थोडासा बॅटचा चेंडूचा संपर्क एलिव्हेशन झालं नाही आणि त्यामुळे इथून परतावा लागला रोहितला. कारण महत्त्वाचं आहे म्हणजे जर आपण शिरगाव जर आपण विचार केला ना तर जय बजरंग शिरगाव संघाकडनं हा जर विचार केला ना तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा हा गडीबाद आहे, कारण रोहितचं बाद होणं हे खूप गरजेचं आहे. आणि सध्या तरी जर विचार केला स्ट्रॅटर्जी आहे, कुठल्या गोलंदाजाने कुठला गडी बाद करावा हे सध्या जर आपण विचार केला, कारण रोहितचा बॅटिंगचा स्ट्रॉंग जर बघितला आपण ना तर ऑन साईडला स्क्वेअर लेग आणि मिड विकेट आहे, मग त्यावेळी लेफ्टी गोलंदाज आणलाय. सध्या स्ट्रॅटर्जी आहे. मी म्हटलं होतं की ही मॅच जी आहे ना ही दोन्ही संघामध्ये काटोकी टक्कर आहे. ही स्ट्रॅटर्जी आखली सध्या शिरगावच्या संघाने. आणि सध्या तरी जर विचार केला तर लेफ्टी गोलंदाजाला आणलं गेलं, पडल्यानंतर हलकाचा चेंडू बाहेर पडतोय आणि त्यामुळे मिस टाइम स्ट्रोक सध्या आपण गेल्या चेंडूवरती बघितला गेला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. जबरदस्त प्रयत्न होते, जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केले होते, परंतु त्या प्रयत्नांना आले अपयश. लॉंग ऑफ त्या ठिकाणी टोकलाय षटकार. विनीतच्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी षटकार येताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून चांगला उल्लेख तुम्ही केला, जी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बनवली गेली आणि बरोबर आपण पाहतोय लॉंग ऑन त्या ठिकाणी ठेवलं गेलंय. त्यानंतर वाईडिशमध्ये सुद्धा लॉंग ऑन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपमध्ये मिड विकेट आपण पाहतोय. त्यानंतर स्क्वेअर लेग, म्हणजे जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप या ठिकाणी सक्सेस झालाय. रोहितची अत्यंत महत्त्वाची विकेट होती आणि ती महत्त्वाची विकेट मिळवली, परंतु दुसऱ्या बाजूला विनीत आलाय आणि त्याने पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी षटकार ठोकलाय. त्यानंतर हा चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल त्या ठिकाणी निघून जाईल. आमच्या प्रेक्षकांना अभिवादन देण्याकरिता चौकार. थँक्यू डीजे. मागच्या 2 बॉलवरती घनश्यामसह ज्या प्रकारे विनीत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, मागच्या 2 ओव्हरमध्ये काय घडलंय त्याचा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये. विदाउट प्रेशर सध्या मैदानामध्ये ते बॅटिंग करतोय ना. नक्कीच. आणि इथून स्ट्रेट बॅटचा फटका, म्हणजे जो ओव्हरपिच चेंडू होता ना त्याला फक्त सरळ बॅटने खेळलं गेलंय आणि हवेच्या जोतावरती चेंडू आपल्याला सीमारेखा पार जात असताना, पण त्याच्यानंतर नजाकच थोडासा पुढ्यातला चेंडू होता, त्यानंतर आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर होता, मग त्याला स्लॅश केलंय
आणि तो चांगला फटका, देखणा फटका पाहायला भेटलाय. आणि सध्या तरी श्रीराम कसरळी संघ आता चांगल्या स्थितीमध्ये येत असताना आपण बघतोय. 29 वरती सध्या खेळताना यावेळी फुटला असता थारा नाही, चेंडू जाईल सीमा रेखा पार. येतोय आणखीन एक विनीतच्या बॅटमधून माऊलीचे षटकार. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, आएंगे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35-35 रन्स स्कोरवरती लागला गेल्यात. विनीतने ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केले मागच्या 3 बॉलमध्ये, जो स्ट्राईक रेट आतापर्यंत त्याने मेंटेन केलाय, ह्या बॉलवरती सुद्धा मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न झाला होता. याच लाईन लेंच नितांत गरज होती मागील 3 बॉलवरती, परंतु तसं घडलेलं नाहीये. रोहितच्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू दिला आणि त्याचा पुरेपूर फायदा रोहितने घेतला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35. षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. या ओव्हरचा जर विचार केला तर 17 धावा, तब्बल 17 धावा या ठिकाणी आल्यात. म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या, त्या या ठिकाणी वसूल केल्या गेल्यात. घनश्याम सर, 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे इथून. आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर विचार केला तर दोन्ही सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. त्यामुळे घनश्याम सर इथून धावा जरूर येतील या 2 षटकांमध्ये. नक्कीच. आता जर आपण विचार केला तर 18 मध्ये 35 पर्यंत पोहोचलाय. पण महत्वाची काय आहे तर महत्वाचं 2 गडी बाद आहे. म्हणजे जी विनीतच्या बॅटमधून मोठे फटके आले, त्यानंतर आपण जर बघितलं तर बॅटर वैभव आहेत, म्हणजे एक्सपिरियन्स आहेत. सध्या नॉन स्ट्राईक एंडवर फक्त विनीतची बॅटिंग बघत होते. आता ज्या एंडने आपल्याला फलंदाजी करायची आहे त्या एंडने ताकदवर आहे. असं नाही की या खेळाडूकडे तितकी ताकद नाही आहे. ताकद आहे, विथ टायमिंग आहे, पण समोर गोलंदाज निखिल आहे, त्याच्याकडे ही व्हेरिएशन आहे. महत्त्वाचं आहे. मी म्हटलं होतं हा एक सामना जो आहे ना, हा सामना खूप महत्त्वाचा आहे. एका साईडला आपण जर विचार केला श्रीराम कसरडी संघ जो आपण या विभागामध्ये चॅम्पियन होताना वारंवार बघतो, पण एका साईडने जर आपण विचार केला ना तर जय बजरंग शिरगावचा संघ हाही तितक्याच ताकदीचा आहे. पण महत्त्वाचं आहे की तुमच्या टप्प्याची गोलंदाजी, तुम्ही कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करता, बॅट्समनचा काय स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि त्यानंतर बॅट्समन किती सफल झाला आहे हे महत्त्वाचं आहे. आणि तशा प्रकारचं जेव्हा चित्र पाहायला भेटते ना तेव्हा ती सामना, ती इनिंग बघायला सुद्धा खूप प्रेक्षकांना आवडते. नक्कीच. ज्या प्रकारे ज्या स्ट्रॅटर्जी आकारल्या जातात, ज्या टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी करायला हवी, ती टप्प्यावरती गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली नाहीये. ऑफसाईड या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला गेला. निखिलच्या व्हेरिएशनचा उल्लेख तुम्ही चांगलाच केला होता आणि पहिल्याच बॉलवरती ते व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळाला. हलका सॉफ्टस्टॉनच्या बाहेर बॉल होता, अगोदर सॉफ्टस्टॉनच्या बाहेर शफल झाले आणि तेच गोलंदाजाने रीड केलं. वैभवला आपण पाहतोय, वैभवचा सुद्धा उल्लेख आपण केला, ज्या प्रकारे त्याच्याकडे ताकद आहे, त्या ताकदीचा अनोखा आविष्कार या ठिकाणी करावा लागणार आहे. सध्या तरी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताय. थर्डमॅनला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी सजवला आणि बॉलला पाठवलाय थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकार. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच ही ताकद नाही, ही नजाकच आहे. आउटसाईड ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि चेंडू सरळ डीप पॉईंटला सीमारेखा पार. स्वप्नील होते, स्वप्नीलने पाठलाग केला पण नाही थांबू शकले या चेंडूला आणि चेंडू सीमारेखा पार जात असताना सध्या आपण बघतोय श्रीराम कसरळी संघ पोचलाय. तो म्हणजे 39 धावेवरती. षटक सध्या मार्गस्थ आहे, ते म्हणजे 4थं आणि 4थ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. आता इथून क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. आता गोलंदाजी कशा प्रकारे होईल तेही महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय, ऑन साईडला खेळलाय, डीपवरती क्षेत्ररक्षक प्रमोद येतील, या चेंडूला फील्ड करतील, फेक करेपर्यंत एकच धावेल, हे महत्त्वाचं आहे. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं हेही गरजेचं आहे, कारण धावफलक जे आहे ते धावफलक हलतं राहिलं पाहिजे. आणि सध्या तरी 40 वरती पोहोचतोय श्रीराम कसरळीचा संघ. नक्कीच स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे आणि ते सेन्सिबल क्रिकेट सुद्धा दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड केलंय. कारण जे 2 फलंदाज होते ते बाज झाले होते, परंतु त्यानंतर जबाबदारी स्वीकारली विनीत आणि वैभवने. स्टेप आउट करून वॉट शॉट, चांगला फटका जरूर सजवलाय, परंतु प्रॉपरली टायमिंग त्या ठिकाणी नाहीये. मिड विकेटमध्ये डीपमध्ये खेळाडू होते आणि त्यांनी चुकी केलेली नाहीये. जी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाली होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी निखिलने केलंय. ज्या व्हेरिएशनचा उल्लेख आपण करत होतो ते व्हेरिएशन या ठिकाणी पूर्णपणे यूज करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट्समन आउट, विनीत गॉन. थँक डीजे. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय, 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. निखिलच्या विरोधामध्ये एक चौकार आलाय, परंतु त्याचे जे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहे ते अप्रतिम आतापर्यंत राहिले आहेत. कारण सेट बॅटरला त्याने थांबवून ठेवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण वैती आपल्याला पाहायला मिळत आहेत, दाखल झालेत.
5व्या क्रमांकावरती करणला आपण पाहतो इथून चांगली साथ द्यावी लागणार आहे वैभवला. वैभव यांचा जर विचार केला तर 9 बॉलमध्ये 20 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या त्यांनी. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत चौथ्या षटकामधील. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत निखिल दाखल होत आहेत. या षटकामधील पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग लेग मध्ये शतशक पोचतायत. मिसफील्ड झालाय आणि त्या मिसफील्डचा या ठिकाणी फायदा जरूर मिळेल. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. चव्वेचाळीस धावा फलकावरती टाकल्या गेल्या आहेत. घनश्याम सर या चुका आहेत ना, या चुका सेकंड इनिंगमध्ये भरपूर महागात पडणार आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच जय बजरंग शिरगाव टीमला. कारण एक एक धाव खूप महत्त्वाची असते आणि कालच्या दिवसामध्ये त्या एक धावेचं महत्त्व फार होतं. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या फ्रेममध्ये येताना पाहायला मिळतोय. 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 रन स्कोरवरती टाकल्या गेल्यात. घनश्याम सर दुसरं षटक वगळता 3 षटकांमध्ये जी बॅटिंग आतापर्यंत झालंय ती वाकरण्याजोगे राहिले. नाही नक्कीच, कारण श्रीराम कसरळी संघाला ह्या बॅटिंगची गरज होती. आपण जर बघितलं ना तर ती इमारत आहे धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये त्या रोखलं गेलं होतं, तिसऱ्या षटकामध्ये चेतनच्या म्हणजे सुरुवातीचे 3 चेंडू चांगले होते, पण त्या 3 चेंडूवरती विनीतच्या बॅटमधून मोठे फटके आले. ती थोडासा ती धावसंख्येची इमारत आहे ना ती उंच आली. पण या षटकांमध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती धावा आल्यात. इथून जर विचार केला सध्या तरी बॅलन्सिंग क्रिकेट पाहायला भेटते. म्हणजे 24 मध्ये 46 आस्किंग रन रेटचा जर विचार केला तर आतापर्यंत जर विचार केला तर एक 11.50च्या सरासरीने फलंदाजी करतोय. आता इथून येणारे चेंडूचा जर विचार केला तर 6 चेंडू आहेत महत्त्वाचे आहेत. कारण तुमचा गोलंदाजा जर विचार केला तर रोनक पाटील आहेत सध्या आपण बघतोय. रोनकच्या हातामध्ये हा चेंडू दिला जात आहे. पण महत्त्वाचं आहे इथून कसरळी संघाला धावा येणं तेही गरजेचं आहे. कारण एक 60 ते 65 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाजाकडे ती बँक बॅलन्स असते ना धावसंख्येची, ती कॉन्फिडन्स देण्यासारखी असते. मैदानाच्या आतमध्ये ते चित्र पाहायला भेटेल की इथून रोखलं जाईल रोनक पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच या स्लॉक ओव्हरमध्ये ते स्लॉक हिट येणं खूप गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रोनक आपल्याला पाहायला मिळतो. एक महत्त्वपूर्ण षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती स्लॉक हिटर आहे. नक्कीच, पण इथून आमच्या सध्या व्यासपीठाच्या दिशेने मान्यवर येत असताना आदरणीय सन्माननीय विष्णू नाना पाटील साहेबांचं इथे आगमन होते सध्या आपण बघतोय. वेलकम सर, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत माऊली चषकामध्ये. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांचं इथे आगमन झालंय. चर्चा हार्दिक याचीही केली जाईल कारण महत्त्वाचं आहे. हे षटक दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. ह्याची चर्चा होईल मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला, पण महत्त्वाचं आहे. सध्या आपण बघतोय रोनक पाटील आहे. शॉर्ट पिच चेंडूला पुल 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 नाही तर पॉवरफुल. मी म्हटलं होतं हा एक्सपिरियन्स खेळाडू शेवटपर्यंत उभा राहील तर कसरळी संघासाठी धावा जमा करेल. षटकार येतोय सध्या. थँक्यू. नक्कीच खेळपट्टीवरती बंधून राहणं खूप गरजेचं आहे वैभवला. त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी स्लॉक हिट आलाय. स्लॉक हिटची नितांत गरज आहे. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आपण इथून 60 ते 65ची चर्चा करत होतो आणि त्याच दिशेने वाटचाल सध्या सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साईडला कव्हरला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शतशक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगले प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. चौथी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होईल का पाहायचं आहे. तर चौथ्या धावावरती इथून विकेट गमवावा लागणार आहे. परंतु त्या ठिकाणी थम्सअप सांगितलंय वैभवला, कारण ज्या प्रकारे वैभवने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केलंय, एकाकी झुंज सध्या मैदानाच्या आतमध्ये तो देतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 55 रन्स स्कोरवरती टाकल्या गेल्यात. घनश्याम सर इथून करण वैतीच्या बॅटमधून सुद्धा षटकार आला होता. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर वैभव आहे, त्याला स्ट्रायकिंगवरती ठेवणं गरजेचं आहे. ही स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. या स्लॉक ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये त्या स्लॉक हिट्सची नितांत गरज आहे. आणि सध्या तरी खेळपट्टीचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये आलाय वैभवला आणि त्याच्या बॅटमधून समोर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून बॉल निघून जाईल. डगआउटमध्ये एक संदेश त्या ठिकाणी दिला गेला आहे. 6 धावा. थँक्यू डीजे. 61 रन स्कोर करते टाकल्या गेल्यात. वैभव मैदानाच्या आतमध्ये जर यांचा विचार केला तर 35 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि या चौकार षटकारांचा वर्षाव त्यांनी केलाय. आणि स्लॉक ओव्हरमध्ये 2 स्लॉक हिट या ठिकाणी रोनकच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच, म्हणजे आपण जर विचार केला ना हार्दिक सर तर रोनकने
जर आपण विचार केला तर फणसपाडा गावाच्या एंडने गोलंदाजी केली होती. यावेळी स्लॉगवर आपण जर बघितलं आपल्या समालोचक कक्षाच्या दिशेने होते. महत्त्वाचं तेही आहे, त्याचीही चर्चा होईल. पण इथून रोनकलाही सावरावं लागेल, कारण सध्या आपण बघतोय फलंदाज पूर्णपणे हावी झालेत पण इथून शरीरावरती. आता मात्र इथून जर विचार केला तर फॉलो केलं गेलंय. यावेळी गोलंदाजाने वैभवला फॉलो केलं गेलंय, शेवटपर्यंत बघितली, नजर ठेवली आणि त्यानंतर चेंडूला रिलीज केलं गेलं. फुल रन चेंडू होता पण तिथून फॉलो केलं गेलंय आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या रोनकच्या माध्यमातून आपण बघतोय. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि सध्या तरी आतिषबाजी झाले या षटकामध्ये. इथून ऑन साईडला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शतरक्षक आहेत आणि त्यांना बीट करून भरपूर गॅप त्या ठिकाणी होता. शतरक्षकापासून लांब चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला फेकून दिले मिड विकेटला. फ्लॅट 6 त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठेतरी आपण पाहतोय या 2 षटकांमध्ये फक्त 18 धावा झाल्या होत्या घनश्याम सर, परंतु मागच्या 2 ओव्हरमध्ये वैभव आणि विनीतने जी आतंशबाजी मैदानाच्या आतमध्ये केलंय, विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलंय. 67 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 60 ते 65 ची चर्चा आपण करत होतो, इथे 67 झाल्यात. एक बॉलचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये. अरविंदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या स्वागताकरिता हा षटकार या ठिकाणी होता. रेल्वेमध्ये ते कार्यरत आहेत आणि चांगलं क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं राहिलंय आणि सपोर्ट करत असतात. शेवटचा बॉल ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 67 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. फुलटॉस बॉल ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. तो प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 6 धावा आणि या षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 73. 73 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 74 धावांचं एक मोठं डोंगर या ठिकाणी उभा केलाय. 47 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 15 बॉल मध्ये त्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकार. ही इनिंग खूप महत्वाची होती घनश्याम सर. नाही, नक्कीच ही इनिंग का महत्वाची आहे, कारण ओपनिंग पेअरमध्ये जाणारा हा फलंदाज आहे. म्हणजे थोडंसं स्ट्रगल तिथून जर विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करत होते, पण स्ट्रगल नव्हते करत, ते सावरत होते स्वतःला. कारण त्यांना माहिती आहे की शेवटच्या षटकामध्ये येण्यासाठी जर आपण विचार केला तर मी मोठे फटके खेळू शकतो. आणि तेच सध्या आपण बघितलं तर वैभवच्या बॅटमधून आपण बघितले गेले. कारण जेव्हा विनीत बॅटिंग करत होता ना तेव्हा नॉनस्ट्राईक एंडवरनं वैभव बघत होते की इथून इथून सेफ खेळणं गरजेचं आहे, थोडंसं ड्राईव्ह स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी एखादं षटक येईल त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे बनवता येईल आणि त्या शेवटच्या षटकामध्ये येत असताना आपण बघतोय वैभवची एक 47 धावेची बहारदार खेळी आणि संघाला नेऊन ठेवलंय. ते म्हणजे 74 धावेचा इथून पाठलाग केला गेलाय सध्या आपण जर बघितलं गेलं तर श्रीराम कसराडी संघानं.
थँक्यू सुधीर ह्या ठिकाणी आहेत ऑन दी फील्ड आणि त्यांच्यासाठी एक कॅश प्राईज आहे. प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज युवा ग्रुप वाढीव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. देवेन यांच्या माध्यमातून या बॉलवरती सुद्धा कॅच ड्रॉप झाल्याचा हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दृष्टिकोनाने जी बॅटिंग आतापर्यंत केलंय जबरदस्त 6 धावा षटकार. थँक्यू श्रीराम कसरले टीमचा एक लिडिंग बॉलर आणि लिडिंग बॉलरवरती चढवलेले 2 हल्ले जबरदस्त आतापर्यंत पाहायला मिळत आहे. 16 धावा फलकावरती राखल्या गेल्यात. 15च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे आणि त्या सरासरीने सुद्धा बॅटिंग होताना पाहायला मिळते. नाही नक्कीच, पण मी म्हटलं होतं की तो जो झेल होता ना तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दर्शवला जाईल. आणि सध्या तरी जर विचार केला तर गोलंदाज विनीत आहे, पण विनीतच्या डोक्यावरती हात नाही जात, तर हात जातात यशच्या डोक्यावरती. का तर त्याच्या जी अंडरस्टँडिंग झाली ना ज्या झेलवरती, आणि त्यामुळे सध्या तरी टेन्शनमध्ये यश याला आपण बघतोय. नक्कीच थोडासा डिप्रेसेट त्या ठिकाणी आपण पाहू शकताय, कारण ज्या प्रकारे पहिल्याच बॉलवरती संधी त्या ठिकाणी होती परंतु कॅच कंप्लीट झालेला नव्हता. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा यशला आपण पाहतोय फ्रेम मध्ये. या वेळेला चुकी झालेली नाहीये आणि विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना प्रताप या ठिकाणी आपण पाहू शकताय बाद होताना पाहायला मिळत आहेत. फर्स्ट विकेट डाऊन नाव. धन्यवाद डीजे आणि हार्दिक. या झेलचंही कौतुक करावं लागेल, कारण जी चुकी घडली होती ती चुकी मात्र भरून काढलं यशने. पण महत्त्वाचं होतं का हा मोठा फटका खेळणं? प्रतापच्या बाबतीत जर विचार केला तर हे महत्त्वाचं होतं का? इथून शिरगावचे एक प्रेक्षकही बघत असतील, डगआउटशी विचार करत असतील की 2 षटकार आले होते, जी सरासरी हवी होती ती सरासरी आले, मग प्रतापला या मोठ्या फटक्याची गरज होती का? ही चर्चा त्या डगआउट्समध्ये असेल. नक्कीच थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स त्या ठिकाणी अंगाशी येताना पाहायला मिळाला, कारण प्रताप यांनी थोडासा रिस्क घेतला होता. 2 षटकार आले होते, जी 15ची सरासरी आहे त्या सरासरीला थोडंसं कमी करायचं होतं, त्यामुळे तोच प्रयत्न त्या ठिकाणी प्रताप यांचा पाहायला मिळाला. परंतु त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी आपली विकेट गमावली. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एकंदरीत 5 चेंडूंचं खेळ ठिकाणी झालं आहे. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय, प्लीज थोडीशी घाई करा, कारण वेळेवरती सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी राऊंड द विकेटने जातोय. विनीत चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आपला बोटांचा वापर चांगल्याच रीतीने आजच्या दिवसामध्ये केला आहे विनीतने या खेळपट्टीवरती. सिमेंटची विकेट आहे आणि सिमेंटच्या विकेटवरती गोलंदाजाने जे बेनिफिट या ठिकाणी घेतलं आहे अर्थातच विनीतने, त्याचं कौतुक करावं लागणार आहे विनीतचं, कारण सिमेंटच्या विकेटवरती सातत्याने फलंदाजांना प्लस पॉईंट राहिला आहे, परंतु विनीतने जी गोलंदाजी केली आहे ती अप्रतिम राहिली आहे. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 16 रन्स स्कोर ते आपण पाहू शकतायत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 74 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनाने सगळी बॅटिंग झाली होती, परंतु जो महत्त्वाचा विकेट होता तो महत्त्वाचा विकेट या ठिकाणी विलावला गेला विनीतच्या मदतीतून. आता इथून सौरभ आहेत आणि त्यांच्या मदतीतून कशा प्रकारे बॅटिंग होईल? नक्कीच सौरभ आहेत. सौरभची आपण जर बघितलं पहिल्या सामन्यामध्ये विकेटचे फटके आले होते, मग इथून त्यावरतीही नजर असतील, कारण समोर गोलंदाज आपण जर बघितलं तर रोहित वैती आहे. रोहित वैतीकडेही तितकी क्षमता आहे, म्हणून मी म्हटलं होतं की ही मॅच नाही तर ही काटोकी टक्कर आहे, आणि काटोकी टक्कर नक्कीच नेहमीच आपल्याला पाहायला भेटते. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं सेकंड इनिंगमध्ये 15ची आस्किंग रन रेट 16वरती पोहोचला आहे, तर इथून या षटकांमध्ये कशा प्रकारे धावा सिंगल डबलवरती भर दिली जाईल की मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज जातील, आणि नेहमी त्या एंडने जेव्हा जेव्हा गोलंदाजी होते ना चर्चा त्याची होईल. पण सध्या गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहित वैती यांना आपण बघतोय. स्विच हिट खेळलाय, पॉवरफुल खेळलाय, स्वीट खेळलाय, चेंडू गेलाय सरळ डीप पॉइंटला, थर्डमॅन आणि पॉइंटच्या क्षेत्राच्या दिशेने चौकार. काय जबरदस्त स्विच हिट त्या ठिकाणी सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बरोबर बॉलच्या लाईनमध्ये आला आणि त्यानंतर पाठवलं सर थर्ड बॅनला, बरोबर गॅपमध्ये पाठवला होता. हा माइंड सेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉझिटिव्ह होते सौरभ आणि त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालाय. रोहित वैतीच्या विरोधामध्ये हा चौकार आलाय. रोहित यांचा जर विचार केला तर जे व्हेरिएशन त्यांच्याकडे आहेत सातत्याने त्या व्हेरिएशनवरती फलंदाजांना अनेक मोठमोठ्या फलंदाजांना या ठिकाणी नाचवतात. आता या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये सौरभ आणि चेतन कशा प्रकारे बॅटिंग करतील?
तर ह्या प्रकारे बॅटिंग करतील आणि या बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्या चौकाराचं उत्तर या बॉलवरती दिले गेले. क्लीन बोल्ड. बॅट्समन सौरभ मात्रे गॉन. धन्यवाद डीजे. नक्कीच या चेंडूवरती स्विच हिट खेळणं गरजेचं होतं, कारण महत्त्वाचं होतं. जेव्हा आखूड टप्प्याचा एखादा चेंडू असतो, गुड लेंथवरचा चेंडू असतो, त्या चेंडूवरती तुम्ही रिव्हर्स खेळू शकता, कारण तो आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर असतो. पण यावेळी रोहितने बघितलं की फलंदाजाचा स्टान्स यावेळी स्विच हिट खेळण्यासाठी अगोदर आले होते, तो वेळी रोहितने बॉल रिलीज केला नव्हता आपल्या हातातून, पण जसा रिलीज केला तो यष्टनवरती आला आणि तिथून परतावा लागला. हा फुलटॉसही होता. सध्या सौरभ या गोष्टीचा विचार करत असेल की का रिव्हर्स खेळलो, कारण हा फुलटॉस चेंडू होता. फाईन लेगचा खेळाडू 30 सर्कलमध्ये होता. मग तिथून मी डिफेन्सिव्ह एखादा स्ट्रोक खेळला असता तर नक्कीच धावा त्या चेंडूवरती आल्या असत्या, पण तसं काय घडलं नाही यावेळी. हो नक्कीच, कारण ऑलरेडी पहिल्या बॉलवरती स्विच हिट आला होता. फुलटॉस बॉलला जर सरळ बॅटने केलं असतं तर बॉलवरती धावासुद्धा मिळाला असता. हा एक चुकीचा निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक बेस ऑफ दर फटका त्या ठिकाणी खेळला गेला आणि आपली विकेट गमावली. आता नवीन बॅटर रोनक मैदानाच्या आतमध्ये आल्यात. रोनकने ज्या विथ द बॉलने धावा खर्च केल्या त्या इथून वसूल करायच्या आहेत. ऑफ साईडला ठिकाणी फक्त स्टेअर करत असताना एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 रन स्कोरवरती राखल्या गेल्या. इथून जर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता त्यानंतरच्या बॉलवरती कदाचित जर सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं असतं, ज्या रनरेटने बॅटिंग करायची आहे तुम्हाला त्या रनरेटपर्यंत तुम्ही पोहोचले असते. आता इथून दबाव निर्माण झाला आहे, कारण जे महत्त्वाचे बॅट्समन होते ते डगआउटला परतले गेलेत. प्रतापसुद्धा या ठिकाणी बाद झाले आहेत आणि त्याचबरोबर सौरभ सुद्धा बाद झाला. त्यामुळे इथून पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. एका बाजूला लेफ्टी बॅटर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता राईटी बॅटर आहेत. आता इथून लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, तर कशा प्रकारे इथून खेळ होईल याकडे लक्ष वेधत असणार आहे. नक्कीच नेहमीच म्हणजे आपण जेव्हा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतो ना, तेव्हा गोलंदाजाची लाईन लेंथ ही थोडंसं बिघडते. म्हटलं होतं पण इथून शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण परतावा लागलाय. मला वाटतं झेल पकडला जातोय, तेव्हा सेलिब्रेशन केलं गेलंय जयेश म्हात्रेच्या माध्यमातून. आणि डावकुर्याचा फलंदाज बॅक टू डगआउट. आणखीन एक हादरा सध्या बघतोय आपण जय बजरंग शिरगाव या संघाला. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्लीज काय करा, जास्त वेळ जातोय. इथून आपल्याला वेळेवरती शेड्यूल पूर्ण करायचं आहे. अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलं जाईल, त्यामुळे प्लीज थोडीशी घाई करा. अजूनही आपल्याला इथून एक सामना खेळवायचा आहे. 4 बॉलचा इथून खेळ मैदानामध्ये झाला आहे आणि ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय रोहित, चांगला उल्लेख तुम्ही केला होता. जेव्हा लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं तेव्हा गोलंदाजीची लाईन अँड लेंथ बिघडली जाते, परंतु रोहित असा गोलंदाज आहे त्याच्याकडे भरपूर गुणवत्ता आहे, भरपूर ॲबिलिटी त्याच्याकडे आहे. जी शैली त्याच्याकडे आपण पाहतोय त्याने बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली. लेफ्टी बॅटर समोर आहे, त्याच्यासाठी नॅचरली ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवला होता आणि विकेट किपर म्हणजे जयेश म्हात्रे यांचा आवर्जून मी उल्लेख करेन. ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत जो माइंडसेट दाखवला आहे रोहितला, जे त्यांनी आतापर्यंत गाईड केलं आहे अप्रतिम पाहायला मिळते. 21 धावा फलकावरती लागला. पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुणवत्ता त्याच्याकडे ठासून भरला आणि ती गुणवत्ता या ठिकाणी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 2 धक्के आतापर्यंत समोरच्या टीमला दिल्यात आणि ते दोन्ही धक्के खूप महत्त्वाचे होते. मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत, नवीन बॅटर, त्याच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेला. पुढचा बॉल लेग कटर त्या ठिकाणी लेफ्टी बॅटरसाठी पाहायला मिळाला. चांगला बॉल होता. मागच्या 2 बॉलवरती जी गोलंदाजी घनश्याम सर केली आहे त्याचा उल्लेख आपण करणार आहोत. सुधीरसाठी जे कॅश प्राईज आपण पाहतोय, प्रत्येक झेलसाठी 100 रुपयांचे कॅश प्राईज देवेन दादा यांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळते. इथून जर कम्पेअर केलं तर घनश्याम सर जय बजरंग शिरगाव टीम पुढे आहे, परंतु विकेट फॅक्टर ते खूप महत्त्वाचं आहे. श्रीराम कसरे टीमने 18 वरती 1 विकेट गमावला होता. इथून जय बजरंग शिरगाव टीमने 3 विकेट गमावल्यात, त्यामुळे ते विकेटचं महत्त्व जाणावं लागणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले ह्या 3ऱ्या षटकामध्ये घेतला गेलाय. नाही नक्कीच, पण महत्त्वाचं आहे आता पहिल्या 2 षटकांमध्ये काय घडले ते विसरावं लागेल, कारण आता इथून पॉवर प्ले बॅटिंग बॉलिंग पॉवर प्ले सध्या आपण बघतोय, कारण 18 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे ना. 18 चेंडूंमध्ये ह्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचं गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती रोनक पाटील आहे. आता पॉवर प्ले सध्या ऑन झालेला आहे. मग रोनकच्या बॅटमधून मोठे फटके येतील का, की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जो आपण बघतोय सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे तो गोलंदाज रोखण्याचं काम करेल का, हेही महत्त्वाचं आहे. सध्या
आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू इंटू द कॅपमध्ये खेळला जातोय आणि इथून क्षेत्ररक्षक होते बीट केलंय. शेवटच्या क्षणाला घेतलंय चेंडूने उचली आणि चेंडू जातो सीमारेखा पार चौकार. घनश्याम सर इथून जर विचार केला तर कंपॅरिझन मध्ये जय बजरंग शिरगाव टीम जर पुढे बॅटिंग मध्ये जर विचार केला तर बॅटिंग लाईन मजबूत आहे. आता त्या बॅटिंग लाईनला इथून आपला जो विश्वास आहे तो दाखवायचा आहे. आपल्याकडे जो आत्मविश्वास आहे तो दाखवायचा आहे. आपली बॅटिंग लाईन इथून डिफाईन करून दाखवायची आहे. 25 फलकावरती लागल्यात. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 17 मध्ये 49 बनवायचे आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑलरेडी ऑफस्टमच्या बाहेर सफल झाले होते आणि त्यामुळेच गोलंदाजाला बेनिफिट मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 49 रनची गरज आहे. इथून प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे घनश्याम सर. नक्कीच धावा येणं गरजेचं आहे. इथून अटॅक करणं गरजेचं आहे. पण गोलंदाज आता जर विचार केला तर कमबॅक करण्याचा प्रयत्नही आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. इथून बीट झाले. तिथून वैभवी बीट झालेत आणि 2 क्षेत्ररक्षकांना चेंडूने बीट करून सीमारेखा पार जात असताना हा आलाय लकी चौकार. सध्या आपण बघतोय जय बजरंग शिरगाव या संघासाठी. जेव्हा घनश्याम सर या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं ना तेव्हा गोलंदाजांचं मनोबल खचलं जातं. गोलंदाजांचे खांदे जे असतात ते झुकले जातात. त्यामुळे कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. पुढचा बॉल ऑफ साईडला बॅटची लिडिंग एज या ठिकाणी घेतली होती. चेंडू निघून जातोय ऑफ साईडला. एकच धाव ह्या बॉलवरती येईल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलंय. रोनकनी ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये उचललंय. आता समीकरणाचा जर विचार केला तर इथून समीकरण आपण पाहू शकता येतं. त्याच्यावरची चर्चा आपण करणार आहोत. परंतु रनआउटच्या रूपामध्ये विकेट गेले. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निखिलला आपण पाहू शकतायत. निखिलने जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये तितकासा परफॉर्मन्स दाखवला नाहीये. 30 धावा फलकावरती लागल्यात. विजयासाठी इथून पाहतोय एकंदरीत 44 धावांची गरज आहे 14 मध्ये. म्हणजे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच प्रत्येक बॉलमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत आउटसाईड ऑफस्टमच्या बाहेर पिच केलं गेलं चेंडूला आणि इथून आपण जर विचार केला तर शपलचा जो जर फलंदाज आपण बघतोय ना शपल झाल्यानंतर थोडासा चेंडूला सोडूनही देतात. पण ते महत्त्वाचं आहे. सध्या आपण जर बघितलं गेली तर गोलंदाजाचं कौतुक करावं का लागेल कारण रोखलं गेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या आपण बघतो. 2 चौकार आलेत. महत्त्वाचं ते 2 चौकार आलेत पण गडीबादही झालाय. जे रोखण्याचं काम सध्या आहे ना ते गोलंदाज करत असताना पाहायला भेटले जातात. नक्कीच विकेट फॅक्टर आणि ते पूर्णपणे जाणतायत. विकेट टिकर बनणं खूप गरजेचं आहे आणि सध्या तरी आपण पाहू शकताय तर रनआउटच्या रूपामध्ये विकेट जरूर आलंय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत आहेत. निखिल विजयासाठी इथून 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 44 रनची गरज आहे. रोनकने जे जबाबदारी केली आहे. रोनक यांचा जर विचार केला तर 5 मध्ये 10 बनवलाय. 200चा स्ट्राईक रेट आतापर्यंत मेंटेन केला. येणार आहे 14 मध्ये ते मोठे स्ट्रोक खेळणं खूप गरजेचं आहे. परंतु समोरचा बॉलिंग अटॅक इतका सहजासहजी ते करू देणार नाहीये. पुढचा बॉल इथून समोर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला हेलिकॉप्टर उडवला आणि सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बॉलला फेकून दिलाय. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद धन्यवाद डीसी आणि हार्दिक. जर विचार केला तर इथून जबाबदारी घेतली सध्या आणि एक फ्लॅटेड सिक्स येत असताना एक गोलंदाजावरती प्रेशर बनवण्याचं काम सध्या केलंय. पाहायचा शेवटचा चेंडू या षटकातील. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न उंची गाठले. खेळाडू आले 3. कुठला क्षेत्ररक्षक झेलची संधी झेल पकडला जातोय आणि इथून परतावं लागतंय. आशुतोषने घेतलाय इथून झेल आणि इथून संपलाय रोनकचा खेळ. डीजे चला बॅट्समन थोडंसं लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं. एक सामना अजूनही आपल्याला खेळवायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या. फील्ड अरेंज करून घ्यायचे. आता 12 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 38 धावांची आवश्यकता आहे. 12-38चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. घनश्याम सर अजून सुद्धा मॅचमध्ये आहे. असं नाही आहे की जय बजरंग शिरगाव टीम पूर्णपणे बॅकफुटला गेले.
इथून कमबॅक होऊ शकतो, परंतु विकेट ते खूप महत्त्वाचे आहेत. 5 विकेट आतापर्यंत गमावलेत, म्हणजे जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी डगआउटला परतला गेला आहे. 12 बॉलमध्ये 38 बनवायचे आहेत. फ्रेश बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. आता भाविकच्या विरोधामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल, कारण इथून विथ द टर्न खेळायचं आहे. नक्कीच विथ द टर्न खेळायचं आहे, त्यामुळे इथून बॉलच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं आहे. बॉलवरती इथून मोठा फटका खेळणं गरजेचं आहे, पण बॉलच्या रेषेमध्ये जाऊन इथून शॉट सिलेक्शन असणं गरजेचं आहे, ते महत्त्वाचं आहे. मग इथून गोलंदाजाचा जर विचार केला तर शेवटपर्यंत रीड केलं जाईल का गोलंदाजामार्फत, हेही महत्त्वाचं आहे, पाहायचं आहे. यावेळी चेंडूला सोडून दिले फलंदाज सध्या आपण बघतोय, आणि इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय. मग इथून आपण जर विचार केला तर सध्या तरी भाविक आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर पिच करण्याचा प्रयत्न आहे. हा सध्या प्रयत्न भाविकचाही आहे, पण त्यामध्ये कुठला चेंडू आत येईल कुठला चेंडू बाहेर येईल ही गोलंदाजीकडे ते व्हेरिएशन आहे, आणि भाविकचं कौतुक त्यासाठी करावं लागेल, कारण महत्त्वाचं आहे. सध्या तरी गरज आहे ते म्हणजे डॉट बॉलची. इथून भाविकच्या माध्यमातून ती चेंडू येतील का, की इथून निखिल आहे, निखिलकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, पण इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. मी महत्त्वाचं की पहिला बॉल म्हटलं होतं की बॉलच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला एखादा ब्लाइंड स्ट्रोक करायचा असेल, मोठा फटका खेळायचा असेल, हवेच्या अगेन्स्ट असेल, तर मग बॉलच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं आहे, पण तशा प्रकारचं काय पाहायला भेटत नाही. हो नक्कीच बॉलच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं आहे. त्या टप्प्याला पीक करणं खूप गरजेचं आहे. फटका फसला आणि त्या ठिकाणी कव्हरला एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. आशुतोष आपण पाहू शकतायत, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. अजून एक विकेट गॉन. धन्यवाद डीजे. महत्त्वाचं असते लेफ्टी गोलंदाजासमोर लेफ्टी फलंदाज असणं गरजेचं आहे. आपण एक गाव एक फॉर्मॅटमध्ये जेव्हा वारंवार हे चित्र बघतोय, कालच्या दिवसामध्ये पण हे चित्र बघितलंय, पण इथून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की जेव्हा एखादा लेफ्टी गोलंदाज समोरच्या संघामध्ये असेल तेव्हा आपण आपला फलंदाज, म्हणजे जेव्हा आपण खेळतो ना हुकुमवाला गेम असतो ना, की हुकमाचा एक्का कधी काढायचा, जेव्हा समोरचा बादशाह काढेल तेव्हा. पण आता सध्या तरी एक्का सध्या मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कसरळे संघाचा पाहायला भेटतोय. म्हटलं होतं हा एक्का आहे, महत्त्वाचं आहे, आणि महत्त्वाची कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय, आणि ते पाहायला भेटले जाते. नक्कीच एक प्रॉपर स्पिन बॉलर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगला फिरकीपटू आपण पाहू शकताय भाविक वैतीन, आणि मागच्या 3 बॉलवरती जी त्याने गोलंदाजी आतापर्यंत केलाय, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालंय. बरोबर टप्प्यामध्ये त्याने गोलंदाजी केले. हा बॉलवरती सुद्धा अगोदरच सफल झाले होते, आणि त्यानुसार जो चेंडू आतापर्यंत हाताळला गेला. इथून श्रीराम कसरले संघाचा जर विचार केला तर 4 गोलंदाजांचा इथून वापर केला गेलाय आजच्या दिवसामध्ये, संपूर्ण दिवसामध्ये, आणि या 4ही गोलंदाजांकडे ते व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालंय. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाकडे चेंडूला फिरवण्याची क्षमता आपण पाहिली, परंतु भाविक यांचा जर विचार केला तर एक प्रॉपर फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल पहा, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त विकेट किपर आणि बॉलरमध्ये सध्या तरी प्रॅक्टिस सुरू आहे. 7 बॉल आणि 37 रनची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल या ठिकाणी असणार आहे. इथून जर विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. गौतम थोडेसे लेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ह्या बॉलवरती चांगला पूल दाखवला आणि पॉवरफुल होताना पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 31ची गरज. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे, आणि आपण इतिहासामध्ये सुद्धा जाणार आहोत. इथून जर विचार केला तर भावेश पाटील यांचा विचार केला तर त्यांच्या बॅटमधून याच मैदानावरती याच खेळपट्टीवरती 5 बॉलवरती 5 षटकार आले होते. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करणं खूप गरजेचं आहे. समोर विनीत आहे. आता विनीतच्या अगेन्स्ट ते 5 षटकार येतील का, तो इतिहास पुन्हा एकदा वर्तमान काळामध्ये बदलेल का, याकडे सुद्धा लक्ष वेधले असणार आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 31ची गरज आहे. स्ट्राईकवरती भावेश आहे. ॲबिलिटी प्रचंड त्याच्याकडे. आता इथून प्रेशरमध्ये आहेत की विदाऊट प्रेशर आहेत हे पाहणं गरजेचं आहे. सध्या तरी नक्कीच इथून आपण इतिहास आहे, पण आज समोरचा जर गोलंदाज बघितला तर विनीत आहे. मग विनीतवरती हल्ला चढवणं गरजेचं आहे, कारण इतिहास आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथून त्या
नावावरती राहणं, पण इथून सध्या आपण बघतोय शरीरावरती होता चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा, पण सध्या तरी या चेंडूवरती एक धाव येत आहे. आता इथून 5 चेंडूचा खेळ आणि 5 चेंडूंवरती 5 षटकारांची आवश्यकता आहे. आता हा इतिहास कुठला खेळाडू, कारण सध्या स्ट्राईक एंडवरती गौतम आहे, गौतमच्या बॅटमधून नंबर 1चा षटकार आला तर नक्कीच त्याच्या नावावरती पण हा इतिहास पाहायला भेटेल. पण सध्या तरी विनीत ज्याने पहिल्या षटक हाताळताना चांगलं हाताळलं होतं, त्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, पण हा कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. हो नक्कीच 5 बॉलमध्ये 30ची गरज आहे. आता तो इतिहास गौतमच्या नावावरती असेल का? थोडंसं अडथळा या ठिकाणी निर्माण झालाय. बॉल रिलीज करत असताना तो अडथळा या ठिकाणी पाहायला मिळाला. विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. विनीतनं जो कमबॅक या ठिकाणी केला गेला, वय फार कमी आहे या खेळाडूचं. कमी वयामध्ये आपल्या नावाभोवती एक चर्चा करायला लावलंय प्रत्येक क्रीडाप्रेमीला. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक अपकमिंग एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो, एक वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. इथून समोर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, शतषक त्या ठिकाणी येत आहेत. करण वैती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय मैदानामध्ये आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील का, तर इथून विकेट जाईल. दुसऱ्या धावावरती विकेट या ठिकाणी गेला म्हणजे इथून एकच धाव ग्राह्य धरली जाईल. आता 4 बॉल आणि 29ची गरज असणार आहे. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. न्यू बॅटर प्लीज. या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या. चला आदर्श फणसपडा टीमचे अविनाश लगेच आपण टॉस येऊन राहायचंय. टॉस पण करणार आहोत. 4 बॉल 29ची गरज आहे मैदानामध्ये. 4-29 हे समीकरण आपण पाहू शकताय. इथून ऑफ साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फोर आर्मचा चांगला वापर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. वैभवला बीट करून बॉल निघून जाईल. लॉंग ऑफला ठोकलाय षटकार. आता इथून 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकताय 23 धावांची गरज असणार आहे. कदाचित हा पराभवाचं अंतर कमी करणारा षटकार होता घनश्याम सर. शेवटचे 3 बॉल या ठिकाणी बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. 23ची गरज आहे. आदर्श फणसपडा टीमचा कॅप्टन आपण टॉस येऊन राहायचंय अविनाश. इथून या बॉलवरती सुद्धा एक उत्तुंग षटकार, लॉंग अँड स्ट्रॉंग, 6 धावा षटकार, मॅसिव्ह हिट. थँक यू. 2 बॉल आणि 17 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कदाचित घनश्याम सर गौतम थोडेसे लवकर आले असते तर या मॅचचं चित्र वेगळं असतं. फुलटॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. एकच धाव ह्या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 58-58 स्कोरवरती पाहायला मिळतात. तिथून 1 बॉल शिल्लक आहे आणि 16 रनची गरज आहे. चला अविनाश आपण टॉस येऊन राहायचं आहे. आदर्श फणसपडा टीमचा कॅप्टन टॉस येऊन राहायचं आहे. किरणजी दिनकर पाटील साहेबांना विनंती, आपण मुख्य मंचावरती स्थान आपण व्हायचं आणि अशा प्रकारे 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश होताना पाहायला मिळतोय. श्रीराम कसरे टीमचा पराभूत केलाय जय बजरंग शिरगाव टीमला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स श्रीराम कसरे टीम, आपलं अभिनंदन आहे. टॉसच्या दिशेने सुद्धा आपण जाणार आहोत. टॉस यायचं आहे श्रीराम कसरे टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत आदर्श फणसपडा टीमचा कॅप्टन. चला लगेच आपण टॉस या आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने सुद्धा आपण जातोय. घनश्याम सर त्या ठिकाणी आपण जॉईन होताना पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकतायत. नो डाऊट अबाउट इट मिस्टर वैभव वैती मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि त्यानंतर